नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। कोहिनूर मिल प्रकरणी 8.5 तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर। कारवाईवरून काँग्रेस राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा। पी चिदंबरम यांना जामीन नाकारला। 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी। सीबीआय कोर्टाचे आदेश। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच ब्रह्मणाळमध्ये 17 जणांना जलसमाधी मिळूनही महापुराबाबत एकही जनता सरकारला दोष देत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं अजब वक्तव्य। पण मी काल 13 आणि आज 7 अशा 20 गावांमध्ये फिरलो। एक माणूस सरकारला दोष देत नाही, एक माणूस। पण तरीही आणखीन काही गोष्टी व्हायलाच पाहिजे। आणि त्यामुळे मी वारंवार तुम्हा पत्रकारांनाही म्हणतोय, विरोधकांनाही म्हणतोय की तुम्ही तक्रारी करण्याच्या बरोबरीने सूचना करा। तशा आज तुमच्या एकदम चांगल्या सूचना आल्या की बा हातगाडीवाल्यांचं काय, लोटगाडीवाल्यांचं काय। पण राजू शेट्टीने सुद्धा अशा काही सूचना द्याव्यात। पण राजू शेट्टी सांगलीत पूरबाधित व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात। महसूल, पोलीस, मनपा, आयकर, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांची 25 पथकाद्वारे पंचनामे सुरू। औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी। 418 मतांनी मारली बाजी। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अडचणीत। 25,000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। अहमदनगर खांडके येथे शेतकऱ्याची आत्महत्या। चारा छावणी आणि पाणी बंद केल्यानं आत्महत्या केल्याचा शिवसेनेचा आरोप। जनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे। जलयुक्त शिवार योजनेमध्ये पाण्याऐवजी किती कोटी रुपये मुरले? खासदार अमोल कोल्हेंचा जिंतूरमध्ये राज्य सरकारला प्रश्न। जी आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जलसंधारण योजना होती, तिचं नाव बदललं, जलयुक्त शिवार केलं। टेंडर शिवाय कॉन्ट्रॅक्ट दिली गेली। जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे असं सांगण्यात आलं। आणि मग आता त्यांनी सांगावं, ज्या जलयुक्त शिवार मध्ये पाणी मुरायच्या ऐवजी किती कोटी रुपये मुरले हे आधी सांगावं। तर जलयुक्त शिवार मध्ये यश मिळालं असतं तर आज दुष्काळाची परिस्थिती आली नसती। आणि जलयुक्त शिवार ही योजना अयशस्वी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आता मराठवाड्यातला दुष्काळ हटवण्याची घोषणा करून करतायत। परवा काहीतरी घोषणा केली आणि निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यासाठी घोषणा केली वॉटर ग्रीडची। ईडीची राज ठाकरे यांच्या कारवाईबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलणे टाळले। मुख्यमंत्री फडणवीस, आदित्य ठाकरे नंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची यात्रा। 23 ऑगस्टपासून सुप्रिया यांचा राज्यव्यापी संवाद दौरा। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। मिरजत पुराणे साथीचे रोग पसरू नयेत यासाठी महापौरांनी वैद्यकीय बैठक घेतली असून डेंग्यू व स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याची अफवा असल्याचा डॉक्टरांनी खुलासा केला आहे। कृष्णा नदीचा पूर ओसरल्यानंतर साथीचे आजार पसरू नये यासाठी महापौर संगीता खोत यांनी महापालिका मिरज कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे वैद्यकीय आढावा बैठक घेतली होती। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे,
डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह महापालिका वैद्यकीय विभाग, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर उपस्थित होत्या. महापौर संगीता खोत यांनी पूर ओसरल्यानंतर साथीचे आजार पसरू नये यासाठी वैद्यकीय विभागाने कोणत्या वैद्यकीय सुविधा दिल्याचा आढावा घेतला. डेंग्यू, स्वाईन फ्लू रुग्ण आढळून येत असल्याची अफवा पसरवून नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरवलं जात आहे. डेंग्यूने 2 बळी गेल्याची अफवा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जे रुग्ण दगावलेत ते इतर कारणाने दगावले असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांच्याकडे असल्याचा खुलासा महापालिका वैद्यकीय विभाग डॉक्टरांनी केला. स्वाईन फ्लू, डेंग्यू अथवा कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार मिरजेत नसल्यानं नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. मी डॉक्टर शीतल धनवडे केंद्र क्रमांक 7मध्ये समतानगर येथे दवाखाना बघते आणि त्या भागामध्ये गंगानगर येथील भागामध्ये जो स्वाईन फ्लूचा पेशंट आढळलेला बाळाप्पा बोरणवर 55 वर्ष, त्यांची बाहेर ते स्वतः LIC एजंट असल्यामुळे त्यांचं जयसिंगपूरला जाणं येणं असल्यामुळे त्यांची तिकडची हिस्ट्री, ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असल्यामुळे तो स्वाईन फ्लू इकडचा नाही. शिवाय आपण त्यांना स्वतः व्हिजिट देऊन त्यांची तब्येत पूर्णपणे स्थिर आहे. त्यांच्या आसपासचे जे सुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना आपण स्वाईन फ्लूची कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट असते ती सगळ्यांना दिलेली आहे. आणि रेखा खरात महानगरपालिका मेडिकल ऑफिसर आहे. माझ्याकडे वॉर्ड नंबर 5 आणि 20 हा कार्यक्षेत्र आहे. तर श्रावणी विकास माळी ही वय वर्ष 16 ही मुलगी वॉर्ड नंबर 5मध्ये होती. ती कमलापुरी मळ्यामध्ये सध्या वास्तवास होते. 15 तारखेला मामाच्या आईवडिलांच्या घरी कोल्हापूरला ती गेली होती रक्षाबंधनसाठी. त्यानंतर तिथं बांबवडीमध्ये तिला 2-4 दिवसानंतर ताप आला. ताप आल्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये ॲडमिट केलं आणि तिथंच तिची डेथ झालेली आहे. डेंग्यू सदृश तिला कोणतीही लक्षणं नव्हती. आपल्या भागात ती जोपर्यंत तिथं वास्तवास होती मिरजेत, त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणतंही तापाचं लक्षण नव्हतं. औषधं सुरुवात होती त्या काळातच त्यांना खूप प्रमाणात संडास उलट्या झालेल्या होत्या आणि त्या काळात त्यांनी लगेच 20 तारखेला भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांच्या अंगातलं पाणी अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळं त्यांचं BP वगैरे लो झालं आणि त्या कारणाने त्यांचा दगावलेल्या आहेत. पण जेव्हा आपले रिपोर्ट आलेले होते त्या रिपोर्टमध्ये जो डेंग्यूसाठी आपण मुख्य तपासणी करतो IgG ती पूर्णतः निगेटिव्ह आहे. आपल्याकडे भारती हॉस्पिटलचे रिपोर्टसुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे असं अफवांवरती विश्वास ठेवून भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये काही लोकांचा भाग असेल, पण तसं सध्या काही नाही. आणि नागरिकांनी स्वतः काळजी घेतली तरी आणि त्याचप्रमाणे आपली आरोग्य यंत्रणा, आपला स्टाफ, आशा वर्कर घरोघरी आपल्याकडे सर्वे करून त्यांना आरोग्य शिक्षण दिलं जातं. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडीकडून सांगलीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंचं किटचं वाटप करण्यात आलं आहे. सांगलीचा महापूर ओसरलाय आणि राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. लोक आपल्या घरी परतले, मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी थेट पूरग्रस्तांच्या पर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरू केलंय. आज पुण्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडी सांगलीमध्ये येऊन थेट पूरग्रस्तांना मदत देऊ केली. जीवनावश्यक वस्तूंचं किट यावेळी महिला आघाडीच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात आलं. ज्या ठिकाणी मदत पोहोचली नाही त्या भागात जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडी मदत पोहोचवत आहेत. मी सविता पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रासपा महिला आघाडी. आम्ही आज सांगलीमध्ये आलो होतो. आम्हाला काही गोष्टी कळाल्या सांगलीमध्ये की लोकांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. आज पुन्हा बॉम्बेवरनं भरपूर मदत आलेली, सिद्धिविनायक मंदिराने केलेली आहे, शिर्डीच्या साईबाबांच्या इथनं झालेली, पण लोकांपर्यंत प्रॉपर मदत अशी पोहोचलेली नाही आहे. आम्हाला कळाल्यावरती आम्ही पुण्यावरून आज त्यांना जेवढं आमच्याकडून शक्य होतं तेवढी मदत घेऊन आलेलो आहोत. त्यांना आज मदत दिली. त्यांच्या घरामध्ये आळ्या झालेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत सर्वे झालेला नाही आहे. प्रॉपर शामराव नगर आहे तिथपर्यंत, तिथे 9 फूट पाणी होतं, तिथे पाणी गेलेलं होतं, तिथे अजून मदत पोहोचलेली नाही आहे. लोक येतात, मदत देतात, म्हणजे बाहेर फक्त रोडवरती वाटतात, गल्लीपर्यंत जात नाहीत. पर्टिक्युलरली माणसापर्यंत अजूनपर्यंत मदत पोहोचलेली नाही आहे. मुख्यमंत्री फंडामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. सर्वे झाले पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतो. मी सुवर्णा जाधवर, पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्षा बोलते, रासा. आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत कोणतंच सुविधा पोहोचलेल्या नाहीत आणि ते राजकीय, म्हणजे की ज्यांना द्यायचं त्यांनाच देतात आणि आम्हाला देत नाहीत, आमच्यापर्यंत येत नाही. आलं तरी पण आमच्यापर्यंत पोहोचून देत नाहीत आणि बाहेरच्या बाहेरच ते घेतात आणि एका घरातल्या कुटुंबांनी 4-5 जण येतात आणि तेच घेतात. ते दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, म्हणजे दुसरे आहेत ते वंचित राहतात आणि ज्यांनाच मिळतं. सांगलीत पूरबाधित व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात सुरुवात झाली असून महसूल, पोलीस, मनपा, आयकर, GST विभागाच्या अधिकाऱ्यांची 25 पथकाद्वारे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
सांगलीत पूरबाधित व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. यासाठी महसूल, पोलीस, महानगरपालिका, आयकर आणि जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांची 25 पथकं स्थापन केली असून या पथकाद्वारे इन कॅमेरा पंचनामे सुरू करण्यात आली. सांगलीत 1 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपर्यंत महापुराची स्थिती होती. या महापुरात अनेक घरं पाण्याखाली गेलेत, तर शहरातील बाजारपेठही पाण्याखाली गेल्या होत्या. पूर ओसरल्यानंतर व्यापारपेठेचं नुकसान झालं. ते आता कसं उभं करायचं हा प्रश्न व्यापारी वर्गासमोर होता. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना मदत करावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. यानुसार आजपासून सांगलीच्या पूरबाधित व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून यामध्ये व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती भरून घेतली जाणार आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सरकारला पाठवली जाणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये महापुरानं शेती, शेतकरी, जनावरं, व्यापारी यासह सगळ्यांचंच प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 4 ते 5 हजार कोटीचं नुकसान या महापुरानं झालेलं आहे. त्यामध्ये शेतीचा वाटा 2.5 ते 3 हजार कोटीचा आहे. व्यापाऱ्यांचा 1000 ते 1,500 कोटीचं नुकसान झालं आहे. व्यापाऱ्यांचे आवाज हा जिल्हा प्रशासनापर्यंत लवकर पोहोचला, त्यामुळे त्यांचे तातडीने पंचनामे सुरू झालेले आहेत. व्यापारपेठ उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे त्यांचे तातडीने पंचनामे झालेच पाहिजेत. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. पण त्याचबरोबर या जगाला जगवणारा जो पोशिंदा आहे बळीराजा, या बळीराजाचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीचं, उद्ध्वस्त झालेल्या शेतीचं तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या बरोबर तातडीने मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत. महापुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसला असून शाळेच्या भौतिक बाबी खराब झाल्या असल्याचं वक्तव्य शिक्षक नेते दादा लाड यांनी केले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला आलेल्या महापुरामध्ये सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसला असून त्यामध्ये राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी या गावांना महापुराची झळ मोठ्या प्रमाणावर बसली. या पुरामध्ये तालुक्यातील बऱ्याच शाळांच्या भौतिक बाबी, त्याचबरोबर शालेय दप्तर खराब झालं असल्याचं मत शिक्षक नेते दादा लाड यांनी व्यक्त केलं. ते शिरोळ तालुक्यातील पूरबाधित माध्यमिक शाळांना भेटीदरम्यान बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शासन स्तरावर मदत मिळवून देण्याबरोबर काही स्वयंसेवी संस्था, पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील शाळांसाठी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महापुराच्या दरम्यानच्या शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली त्यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, टाकळी, दानवाड या भागातील शाळांना भेटी दिल्या आहेत. स्वाभिमानी शिक्षक संघ आणि कोजिमाशी पतसंस्था परिवार, चालू वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुरानं फार मोठं संकट आलेलं आहे आणि या महापुराचा जास्तीत जास्त फटका शिरोळ तालुक्यामध्ये बसलेला आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामस्थांचे, नागरिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. हे झालेलं नुकसान भरून निघणं इतकं सोपं नाही, परंतु अनेक NGO, काही सेवाभावी संस्था आणि आमच्यासारख्या काही संस्था त्यांना या संकटातून उभारी देण्याचं काम करत आहेत. शिरोळ तालुक्याचा 4 दिवस जो दौरा केला, यामध्ये प्रामुख्यानं ज्या माध्यमिक शाळा पूरग्रस्त या महापुरामुळं या माध्यमिक शाळांचं नुकसान झालं, त्या शाळांना आम्ही भेटी दिल्या. अत्यंत दयनीय अवस्था या शाळांची झालेली आहे. शाळेबरोबरच तेथील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचंही नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांची दप्तर गेलेले आहेत, शाळांचं रेकॉर्ड संपूर्ण खराब झालेलं आहे, फर्निचर खराब झालेलं आहे, शाळेच्या इमारती काही ठिकाणी पडलेल्या आहेत. अशा अवस्थेत सुद्धा विशेषतः माझ्या माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी यांचं मी कौतुक करतो. या शेजारच्या वेगवेगळ्या गावातील जी पूरग्रस्त मंडळी होती, त्या मंडळींना या ठिकाणी त्यांनी वास्तव्यास जागा दिली, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जेवणाची खाण्याची सोय या ठिकाणी केली. खरोखरच आम्ही इथं फक्त आत्ता पूर ओसरल्यानंतर आलो, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी अत्यंत नाजूक परिस्थिती, भयावह परिस्थिती, त्यावेळेला माझ्या शिक्षकेतर बंधूंनी, कोजिमाशीच्या सर्व सभासदांनी या पूरग्रस्त जनतेला आधार देण्याचं काम लाख मोलाचं केलेलं आहे. यापुढं माझ्याशी इच्छा आहे, राज्य शासनानं या सर्व भागातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्यासाठी अनेक प्रकारच्या मदती देणं नितांत गरजेचं आहे. विशेषतः ज्या शाळांचं नुकसान झालेलं, ज्या माध्यमिक शाळांचं, प्राथमिक शाळांचं, त्या ठिकाणी त्या शाळांची परत नव्यानं उभारणी करणे, त्यांचं नवीन रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणे, किंबहुना विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं त्या विद्यार्थ्यांच्यासाठी दप्तर, वह्या, पुस्तकं, शाळेतील अनेक कॅम्प्युटर्स खराब झालेले आहेत, एक कॅम्प्युटर लॅब संपूर्ण खराब झाले आहेत. या सर्व बाबीसाठी शासनानं सढळ हातानं मदत करून या शाळांना उभारी देणं हे नितांत गरजेचं आहे. मित्रांनो, धन्यवाद.
शेतकरी व सभासद यांनी आजरा कारखान्यावर धडक देऊन अध्यक्ष व संचालकांना विचारला जाब, याचा आढावा घेतलाय एसबीएनचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी। आजरा कारखाना चालवण्यास देण्याबाबत कंपन्यांबरोबर वाटाघाटी सुरू आहेत। यापैकी एका कंपनीवर चर्चा सकारात्मक पातळीवर आली आहे। मंगळवारी दिनांक 27 याबाबत अंतिम निर्णय होईल अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष अशोक सराटी यांनी शेतकरी व सभासदांना दिली। सभासद व शेतकरी शिष्टमंडळाने आज कारखाना कार्यस्थळावर जाऊन कारखाना चालवणे देण्याबाबत संचालकास भेटण्यास गेलं असता अध्यक्ष व संचालक भेटण्यास विलंब केल्याने शेतकरी व सभासदांनी शंकाध्वनी केला। कारखाना हंगामात चालू झाला नाही तर कर्मचाऱ्यांसह शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, त्यामुळे कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालू करणं महत्त्वाचं आहे। आजरा सहकारी कारखान्यावर वाहतूकदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। वाहतूकदारांची बिलं आज अखेर त्यांची बिलं देण्यात आली नाहीत। वाहतूकदार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। शेतकरी काय नाही आमच्या आतापर्यंत राबायचं शिकवलंय आम्हाला, शेत विकून काय शिकवाय नाही आणि उसाला जर असा भेगा लागत नसेल तर आम्ही अजिबात बसणार दिसेल की नाही यांना विचारलं। या पैशाला आमचं परपंच चालतात, आमचा भांग पडलाय त्या पैशासाठी, ते पैसे आम्हाला पहिलं पाहिजेत। त्या पैशाला पहिला बंदोबस्त लावा आणि मग पुढचं काय असेल ते भांग काय चालू देणार नाही असं सांगून लय वेळ काढू 7-8 महिने झाले। महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये साखर कारखान्याची अडचणी आता सर्वत्र निर्माण झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आजरा साखर कारखाना ही अडचणीत आहे। खरं आजरा साखर कारखाना अडचणीत येण्यासाठी त्याला वेगवेगळे कारण आहेत आणि ते कारणे काय आहेत नेमके ते आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर जिल्हा संघटक श्रमिक मुक्ती दलाचे माननीय संपतराव देसाई, आपण जाणून घ्या त्यांच्यावर काय आहे। आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळांच्या ह्या ज्या काही धोरण आहे या धोरणामुळे पूर्णतः अडचणीत आलेला आहे। म्हणजे भ्रष्टाचार असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा ह्यांचा कारभार असेल, या सगळ्या कारभारामुळे हा कारखाना अडचणीत आलेला आहे। हा अडचणीत आलेला कारखाना हा आता हे चालवू शकत नाहीत याची पूर्ण खात्री झाल्यामुळं 6 जूनला एक ठराव झाला सर्वसाधारण सभेमध्ये की हा कारखाना खाजगी कंपनीला चालवायला द्यावा, पण अजूनही खाजगी कंपनी चालवायला याला तयार नाही। याचं कारण या सभासदांचा व्यवहार, हे संचालक मंडळाचा व्यवहार हेच याचं मुख्य कारण आहे। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी संचालक मंडळाला जाब विचारण्यासाठी आलो होतो। तुम्हाला सभासदांनी हा कारखाना नीटपणे चालावा, तो खाजगी कंपनीला चालवायला द्यावा, कारण तुम्ही चालवण्यास असमर्थ आहात म्हणून तुम्हाला परवानगी दिलेली आहे। असं असताना देखील तुम्ही आत्तापर्यंत 2.5 महिने काय केलं याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आम्ही यामध्ये जाब विचारला, त्यांनी आम्हाला आठवड्याची मुदत दिलेली आहे। या आठवड्यामध्ये जर त्यांनी हा कारखाना नीटपणे चालवण्याचं नियोजन नाही केलं, खाजगी कंपनीबरोबर करार तोही पारदर्शक पद्धतीनं जर नाही केला तर आम्ही यांना आंदोलनाच्या पद्धतीनं यांना जाब विचारू आणि यांना पलता भुईत थोडी होईल अशा पद्धतीचा आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ। आता चाललेलं नाही जे आपण आणि बसून हे जर 8 दिवसात झालं तर सगळ्यांचे झालं तर मी म्हणतोय 15 दिवसात सगळ्यांचे पैसेच मिळतील। ती नियोजन करूनच KDC बँकेचे मुशीद साहेब आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, शेवटी ते महत्त्वाचे आहेत। या कारणे कर्ज सगळं आहे ते KDC बँकेचं आहे। काल एक दुसरा प्रस्ताव आला आहे पण तो आम्हाला पटलेला नाही। 3रा-4था एक प्रस्ताव आला होता, चालवायला द्या फक्त आणि आम्ही तुम्हाला भाडं देतो। ते काय होते आमचे पहिले पैसे दिल्याशिवाय आम्ही कुणालाही चालवायला देणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही सर्व संचालक मंडळी त्याच्याबरोबर आहोत, त्याच्या पाठीशी आहे। मला खात्री आहे खरं म्हणजे आज काल तो विषय संपला असता तर तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर आजच विषय झाला असता, पण मयच झाल्यामुळं आत्ताच त्यांनी निरोप दिला आहे। त्यामुळं फक्त एक 4 दिवस आपण वाट बघूया, नाहीतर 5व्या दिवशी ही पार्टी नसली तर त्या पार्टीला देखील समोर तुमच्या दोन्ही पार्ट्या म्हणजे ती घेणारी असली तर ती पण आणि घेणारी असली तर ही पण सगळ्यांच्यावर समोर जाऊन आणि तो विषय सगळा एक 8 दिवसात विषय संपवायचा प्रयत्न। मी विकास पाटील आजरा कारखाना वाहतूकदार, आमच्या गडल्या ग्रुपची इकडे 40 वाहनं आहेत हां, आणि त्यापैकी आमचे ॲडव्हान्स फिटून आम्हाला आमच्या ग्रुपला 1,34,00,000 कारखान्याकडून येणं आहे, ते तिने आज तक दिले नाही। परत याच कारखान्याला गारगोटची ग्रुपची वाहनं करार करून त्यांना जादा ॲडव्हान्स देऊन जादा कमिशन देऊन ती वाहनं आणली ती त्यांच्याकडे या कारखान्याची 1.5 कोटी बाकी आहे, ती अद्याप वसुली झालेली नाही। बरं, तुम्हाला आता नाही मिळालं तर तुमची पुढची क्रिया काय असणार? ते नाही मिळाले तर आजरा कारखान्याची जी साखर आता विक्री चालू आहे, वाहतूक चालू आहे, ते आम्ही वाहतूक रोखणार। सरकारने केलेल्या विहिरी जनसामान्यांना दिसत नसून फक्त पुण्यवान भाजप कार्यकर्त्यांनाच दिसतात। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे।
कर्जबाजारीपणाला कंटाळून विक्रीस काढलेल्या हिंगोलीमधल्या ताकतोडा या गावात शिवस्वराज्य यात्रा आज दाखल झाली. यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, अजित पवार यांनी सरकारवर प्रखर ताशेरे ओढलेत. भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री जनतेला सांगत आहेत, आम्ही राज्यात मोठ्या प्रमाणात विहिरी केल्या, शेततळी केले, मात्र विहिरी आणि शेततळी गायब झाल्याचं चित्र आहे. या सरकारने केलेल्या विहिरी जनसामान्यांना दिसत नसून फक्त पुण्यवान भाजप कार्यकर्त्यांना दिसतात, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. या राज्यात शेतकऱ्यांना एवढ्या विहिरी दिल्या की पूर्वीच्या कुठल्याच सरकारने एवढ्या विहिरी दिल्या नाही. तुम्ही विहिरी बघितल्या का? बघितल्या का? फडणवीसांनी दिलेल्या विहिरी बघितल्या का? मला दिसणार नाही त्या विहिरी, मला दिसणार नाही त्या विहिरी. फक्त पुण्यवान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच दिसू शकतात, कारण त्या गुप्त विहिरी आहेत. त्याचबरोबर शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा काढली आणि युवासेना प्रमुख यांना मुख्यमंत्री करणार म्हणतात. मात्र आदित्य ठाकरे पेगवींसाठी रडतात, त्यामुळे त्यांना पेगवीन म्हटलं पाहिजे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त असताना हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथे जाहीर सभेत केली आहे. बिचारांची दुसरी बायको जी आदिवासी नाही, त्या दुसऱ्या बायकोनी खोटा आदिवासी असल्याचं सर्टिफिकेट घेतलं जातीचं. आणि ते जातीचं सर्टिफिकेट घेतलं. भिवंडीच्या एका आदिवासी शेतकऱ्याची जमीन जी समृद्धी महामार्गाखाली जाणार होती, ती जमीन खरेदी केली. ती खरेदी केलेली जमीन समृद्धी महामार्गामध्ये भूसंपादित झाली. तिचे 15 कोटी रुपये पिछड्यांना मिळाले. आणि हे ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला कळालं तर मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे? गृहमंत्री म्हणून एफआयआर करायला पाहिजे का नाही? कारवाई करायला पाहिजे का नाही? त्या भाजपवाल्याला भ्रष्टाचार जमत नाही ना. यांनी एफआयआर करायच्या ऐवजी ते म्हणले पिछड हे असं आलंय, काय करायचं, चला इकडे. अरे लाज वाटली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. ज्या पिछड्यांच्या दुसऱ्या मंडळीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एफआयआर करायला पाहिजे होती की एका आदिवासी बांधवाची खोटा आदिवासीचं सर्टिफिकेट घेऊन जमीन लाटली, 15 कोटी घेतले आणि त्याच व्यक्तीचा तुम्ही पक्षात प्रवेश दिला. आज काय चाललंय बघेल त्याच. जे सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्यावर काय चाललंय? बोललास घे नोटीस, बोललास घे नोटीस. आता राज ठाकरेंवरती नोटीस ईडीची काढली. राज का काढली? आता ह्या कोहिनूर मिलचा विषय आला. हे कोहिनूर मिलचा कधीचा विषय माहितीये? 1996 चा. किती वर्ष झाली? 24 वर्षापूर्वीचा व्यवहार आहे. 24 वर्षापूर्वीचा. मला भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदीला आणि देवेंद्र फडणवीसांना एवढंच विचारायचं आहे. अरे ज्या वेळेस राज ठाकरे केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं, राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं, दोन्ही सरकारच्या विरोधात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळेस आघाडीच्या त्या सरकारला केंद्रातल्या आणि राज्यातला या कोहिनूरचा व्यवहार माहित नव्हता का? होता ना. त्यावेळेस काय राज ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत होते? केलंच नाही. वीज उत्पादक शेतकऱ्याची आमची अवस्था वाईट करून टाकली. विजेचं कनेक्शन आम्हाला देत नाही, ट्रान्सफॉर्मर आम्हाला देत नाही, पैसे द्यावे लागतात, पैशाशिवाय काही हालत नाही. ही कुठली परिस्थिती? आज माझा तरुण बेकार झालेला, त्याला नोकऱ्या नाही. आता गाडीत येताना मी अमोल कोल्हे, प्रदीप नाईक चर्चा करत होतो. पार्ले ग्लुकोज असतं ना, पार्ले, ते लहान मुलाचा फोटो, ग्लुकोज बिस्किट,
10,000 कामगार आज त्यांनी कमी केले. 10,000 कामगार. महिंद्रा तिथं अमर कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये 14,000 कामगार त्या ठिकाणी कमी करण्यात आले. करायचं काय? अरे आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्यांना नोकऱ्या लागलेल्या होत्या त्यांच्याच नोकऱ्या जायला लागल्या. आणि मग युतीच्या काळामधलं काय झालं? कुणाला नोकऱ्या मिळाल्या? आमच्या काळामध्ये RR पाटलांनी 65,000 पोलिसांची 5 वर्षात भरती केली होती. दरवर्षी 13,000 पोलीस भरायचे दरवर्षी. त्यावेळेस तुमच्याही भागातले काही पोलीस झाले असतील. आता या 5 वर्षात पोलीस भरती झालेली आठवते. आणि पोलीस भरती काढली ते काढली आहे. त्याच्यात अशी मेक मारून ठेवली की माझ्या ग्रामीण भागातल्या मुलाला तिथं नोकरीच मिळणार नाही. त्याचे सगळे पूर्वीचे शारीरिक परीक्षा ते सगळे बदलून टाकलं का? आमच्या भागातली मुलं लागू नये, माझ्या टाकतोडा परिसरातली मुलं लागू नये. आम्ही काय तुमचा काही त्रास दिला तुम्हाला? ही कुठली रणनीती? ही दुटप्पी भूमिका कशा करता? मित्रांनो, हे सगळं आपल्याला बदलायचंय. म्हणून उद्याची निवडणूक महत्वाची आहे. मी पुन्हा सांगतो, लोकसभेची निवडणूक वेगळी, राज्याची निवडणूक वेगळी. आपल्याला राज्यातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचा आहे, म्हणून ही निवडणूक. मी तुम्हाला माझ्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने सांगतो, सरकार आमचा आणा, आमदार आमचे निवडून घ्या. नाही 4 महिन्याच्या आत तुमचा 7-12 कोरा केला तर पवाराची अवलाद सांगा. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नुसत्या ह्याच्यावर नाही थांबणार. इथून पुढच्या काळामध्ये आपापल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या करता आम्ही हा कायदा करणार आहोत. उद्या आमचं सरकार आलं तर 75% भूमिपुत्रांना तिथं नोकरी दिली पाहिजे. हा कायदाच पास करा. अजिबात तुम्हाला मनमन फिरायची पाळी येणार नाही. कायद्याच्या पुढे कुणी गेला तर मग त्याला काय धडा शिकवायचा तो आम्ही शिकू. परंतु हे सरकार आपल्याला मदत करत नाहीये. याचा विचार तुम्ही करा. आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या असं रयतेच राज्य यावं की जिथं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावण्याआधी 10 विचार व्हावा, जिथं माता भगिनींना सन्मान मिळावा आणि जिथं युवकांच्या डोळ्यासमोर भविष्याचं चित्र स्पष्ट असावं. आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यामध्ये हे जबाबदारीनं बोल. कारण संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळ नरसी नामदेव पासून अवघ्या काही अंतरावर आहोत. आणि संत नामदेव महाराजांनी जी हाक दिली होती, जगत भवानीला हाक दिली होती, बये दार उघड, तशीच हाक मारण्यासाठी या महाराष्ट्रात फिरतो आहोत. बये दार उघड. आणि ही हाक जगत जननीला नाही, ही जनता जनार्दनाला हाक मारण्यासाठी फिरतो. तर काय परिस्थिती गेल्या 5 वर्षात? 2014 साली तुम्ही बघितली असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं. काय सांगून आलं? प्रत्येक ठिकाणी ओरडा होता, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आजच्या दिन नाही, 2 निवडणुका वेगळ्या आहेत. आजच्या दिनची निवडणूक देशाची होती. गेल्या वेळी बहुतेक ही चूक झाली. आजच्या दिनच्या नावाखाली विधानसभेची निवडणूक निघून गेली आणि नंतर आपल्याला कळलंच नाही, देशाची निवडणूक वेगळी होती, राज्याची निवडणूक वेगळी होती. आजच्या दिनसाठी ज्यांना मत दिलं ते राज्यात येऊन कारभार करणार नव्हते. आणि म्हणून सांगण्यात आलं आपल्याला, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आणि आज परिस्थिती बघितली तर गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. किती? 16,000 शेतकरी बांधव आत्महत्या करतात. दिवसाला 5 ते 6 शेतकरी बांधव आत्महत्या करतात. 5 ते 6 भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. 5 ते 6 कुटुंबातली कच्ची बच्ची अनाथ होतात. आणि मग सरकारला हा प्रश्न आता विचारला पाहिजे की आता सांगा, गेल्या 5 वर्षात कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा. महागाईच्या नावानं 5 वर्षांपूर्वी बोंब होती. आज बघा महागाईची परिस्थिती. 2014ला सिलेंडरचा भाव काय होता, तूर डाळीचा भाव काय होता, आणि आज 2019ला काय भाव आहे. महागाईत प्रचंड वाढ होत चाललेली.
ज्या कर्जमाफीचा आपण विचार करतो, हिंगोली मधल्या ताकतोड्यातल्या सगळ्यांना कर्जमाफी आली आहे? आवाज जरा पोहोचू द्या. आवाज पोहोचत नाही म्हणून त्यांना वाटतंय, आणि म्हणून दुर्दैवानं तुमचे आमदार विधान करतात कर्जमाफीत शेतकरी राजकारण करताय. जेव्हा 7 दिवस तुम्ही अन्न पाण्या वाचून राहताय, 7 दिवसाचं उपोषण करताय. आमचे नामदेव पतंगे असतील, नामदेव सावकी असतील, सगळी मंडळी बसली होती का ना उपोषणाला, आणि काय म्हणले आमदार? कर्जमाफीत शेतकरी राजकारण करतात. ही कर्जमाफी फसवी आहे. पीक विम्याच्या बाबतीतले गंमत सांगतो. तुमच्या माझ्या कष्टाचे, तुमच्या माझ्या खिशातले पैसे या विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचे सरकारचं काम सुरू आहे. ज्या विमा कंपन्यांचा फायदा बघितला तर कंपन्यांचा गेल्या हंगामाचा फायदा आहे 16,000 कोटी. 16,000 कोटीचा फायदा हा विमा कंपन्यांना मिळालाय. तुमच्या माझ्या खिशातला हा पैसा काढलाय. आणि हा विम्याचा परतावा देत असताना कपाशीचा त्यामध्ये उल्लेख नाही, सोयाबीनचा त्यामध्ये उल्लेख नाही, जी आपली पिकं त्याचा उल्लेख नाही. जी पिकं आपल्या भागात पिकत नाही त्यांना मात्र पीक विमा लागू करायचा. इतकंच नाही तर बेरोजगारीचं प्रमाण आदरणीय अजितदादांनी जो उल्लेख केला, या बेरोजगारीच्या प्रमाणाचा एक विचार करा. गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी जास्त बेरोजगारी या 5 वर्षात तयार झाली. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम.
5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी, भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी कार रंगली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा कार शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी.
बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. बेळगावमध्ये पुरामुळे सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान झालं असून प्रथम गाव स्वच्छ करण्यावर भर द्या, मंत्री लक्ष्मण सवदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पुरामुळे सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान झालंय. त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. मात्र नुकसान भरपाई योग्य व्यक्तीला एकाच वेळी मिळाली पाहिजे. तेव्हा अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून योग्य प्रकारे नुकसान भरपाई द्यावी. त्यामध्ये कोणताही पक्षपात करू नये अशी सक्त ताकीद मंत्री लक्ष्मण सवदी यांनी अधिकाऱ्यांना केली. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि मंत्री शशिकला जोल्ले या देखील उपस्थित होत्या. पुरामुळे अनेक घरं भुईसपाट झाले. जिल्ह्यातील एकूण 377 गावं पाण्याखाली गेली होती. पुराच्या पाण्यामुळे चिखलाबरोबर इतर कचरा देखील वाहून आलाय. त्यामुळे आता आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती आहे. अहमदनगर खांडके येथे शेतकऱ्यांना आत्महत्या केली असून चारा छावणी आणि पाणी बंद झाल्यामुळे आत्महत्या केल्याचा शिवसेनेने आरोप केला आहे. नगर तालुक्यातील खांडके गावातील तरुण शेतकरी लक्ष्मण संपत गाडे यांना आज पहाटे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा शेतकरी दिव्यांग होता. प्रशासनाने गावातील चारा छावणी बंद केल्यानं आणि पाण्याच्या टँकरच्या खेपा निम्म्यानं कमी केल्यानं जनावरांचे हाल होत असल्यानं त्यानं निराश होऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केला. मृत गाडे यांनी कालच गावातील काही जणांना प्रशासन आणि शासनाच्या धोरणाबद्दल निराश असल्याचं बोलले होते. गेल्या 15 दिवसातील नगर तालुक्यातील चारा छावणी आणि पाणी बंद केल्याच्या निषेधार्थ झालेली ही दुसरी आत्महत्या. त्यामुळे तालुक्यातील जनता प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल प्रचंड नाराज असून येत्या रविवारी आणि सोमवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात येत असताना या नाराजीचे पडसाद मुख्यमंत्र्यांसमोर दिसतील असा इशारा देण्यात आला आहे. आज पहाटे नगर तालुक्यातील खांडके गावातील शेतकरी जो अपंग होता एका पायाने आणि त्याच्याकडे किती जनावर होते? 3 जनावर. त्याच्याकडे 3 जनावर आहेत मोठी आणि बाकीच्या शेळ्या. हे जनावरं असताना 19 तारखेला खांडके गावातील छावणी प्रशासनाने बंद केली. त्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची अर्धी खेप कमी केली. आजच्या परिस्थितीमध्ये जनावरांना खायला जो चारा आला आहे तो कावळा आहे, तो विषारी आहे. कितीतरी जनावरांना विषबाधा झाली. आणि दुसरी गोष्ट प्यायला पाणी नाही. छावण्या बंद केल्यामुळे घरी खायला जनावरांना चारा तर नाही पण दुसरीकडे प्यायलाही पाणी नाही. या द्विधा मनस्थितीमध्ये या शेतकऱ्याची कुचंबाना झाली. काल दुपारी सदरचा शेतकरी सरपंच पोपटराव चेमटे यांना भेटला आणि रडला दुपारी 3 वाजता अक्षरशः की प्यायला जनावरांना पाणी नाही किंवा माणसांनाही पाणी नाही, तुम्ही काय करू शकता. ही व्यथा त्याने त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि पहाटेच्या सुमारास त्यांनी आपली जीवनयात्रा फाशी घेऊन संपवली. नगर तालुक्यातील प्रशासनाच्या अनास्थेचा हा दुसरा बळी. मागच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती सदरचा शेतकरी मलाच म्हटला होता की मी आत्महत्या करणार आहे. त्यामुळे आम्ही त्याची वाडी ताब्यात नाही घ्यायचा निर्णय घेतला होता. परंतु आत्ताच्या काळामध्ये नेमकं काय करायचं हा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या त्याच्या नातेवाईकांना मिळून नगर तालुका खांडके गाव या खांडके गावामध्ये आमच्या गावातील शेतकरी लक्ष्मण संपत गाडे यांनी सरकारच्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज पहाटे आत्महत्या केलेली आहे. अक्षरशः शासनाच्या आणि सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे गावामध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने अचानकपणे आम्हाला दबावाखाली घेऊन छावण्या बंद करायला लावल्या आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या स्वतः वडिलांच्या नावावर जनावरे दाखल होती, परंतु आम्ही नवीन वर्गीकरणसुद्धा केले होते. परंतु प्रशासनाने कोणत्याही पद्धतीचे दाद न घेता या ठिकाणी आम्हाला छावण्या बंद करायला लावल्या आहेत. शासनाचे जे पाण्याचे मानशी 20 लिटरप्रमाणे जे गावात पाणी टँकर वाटपासाठी येत होते त्याचं सुद्धा आमचा एक टँकर अचानकपणे बंद केला. हा अपंग असल्या कारणानं आणि पाऊस पडत नसल्या कारणानं यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे. अशा या प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळं सरकारपर्यंत कोणतीही खरी माहिती जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी भरपूर चाललेल्या आहेत. इंद्रायणी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू चोरी करणाऱ्यांवर देहूरोड पोलिसांनी कारवाई केली आहे. इंद्रायणी नदीतून बेकायदेशीरपणे
गौण खजिन्याचे उत्खनन करून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून देहू पोलिसांना करण्यात आल्या होत्या। त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी इंद्रायणी नदीपात्रातील अवैधरित्या वाळू चोरीला लगाम घालत मोठी कारवाई केली। कारवाईत 3 ट्रॅक्टर तसेच एक JCB देहू रोड पोलिसांनी जप्त केला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी आपली वाहनं इंद्रायणी नदीपात्रात सोडून पळ काढला। जप्त केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटच्या आधारे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। बेळगाव व हुबळी शहर परिसरामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्यात बेळगाव व हुबळी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला, त्यामुळे या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। या भागातील शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उभारलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शहरासह आणि तालुक्यात झालेल्या पावसाने पिकावर विपरीत परिणाम केला असून त्याचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे। ईडीची चौकशी झाल्यानं राज ठाकरेंना अटक होईल असं समजू नये, गृहमंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। आता राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईल असं नाही असं वक्तव्य केलंय। ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असं कुणी समजू नये। मागील इतिहास पाहिला तर ज्यांची चौकशी झाली त्या सर्वांनाच अटक झाली असं नाहीये। कालच उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सांगितलं की चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत। आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळ येथे शिक्षकांचे भजन कीर्तनाचे आंदोलन सुरू आहे। 5 ऑगस्ट पासून 16 दिवस शिक्षण कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे। शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी भजन कीर्तनाचं अनोखे आंदोलन करावे लागते। गेली अनेक वर्ष विनाअनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक बांधवांच्या व्यथांकडे शासनाचे हेतू परस्पर दिरंगाई करताना दिसते। ही बाब निश्चितच चुकीची आहे। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन त्वरित सर्व राज्यातील शाळांना नियमानुसार पूर्ण अनुदान देण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं मत शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी केले आहे। शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहे। या पवित्र कार्य करत असताना शासनाने आम्हाला 2016ला 20% अनुदान दिलं। त्यानंतर अजूनही आमची म्हणजे ससेलपाट करायला लागलेले आहेत। अन्यायाविरुद्ध पेटून उठलं तरीही आम्हाला आम्ही आंदोलनं केली, वेगवेगळे मोर्चे काढले, तरीही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। इतर शाळांच्या बरोबर 100% अनुदानाप्रमाणे आम्ही काम करतोय, पण आमच्यावर अन्याय होतोय। आणि मला एकच इच्छा आहे की आता शासनाने अजून आमचे अनेक जण बळी गेलेले आहेत, तर या शिक्षकांच्या आत्महत्या थांबवावी आणि आमच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते। गुजरात येथील काठेवाडीच्या मुलांना हक्काची शाळा मिळाली असून वर्धा बोरी जिल्हा परिषद शाळेत 4 मुली व 1 मुलाला प्रवेश मिळाला आहे। वर्धा जिल्ह्यातील बोरी येथे आई-वडिलांसोबत गायीच्या कळपामागे फिरणाऱ्या गुजरात येथील 5 विद्यार्थ्यांना 2 शिक्षकांच्या प्रयत्नामुळे हक्काची शाळा आणि शिक्षण मिळाले। चिमुकले गायी चारायला जंगलात जात असल्यानं ते शिक्षणापासून वंचित असल्यानं येथील शिक्षक गजानन पप्पुलवार यांच्या निदर्शनास आलं। शिक्षक पप्पुलवार आणि सहाय्यक शिक्षक तुषार पारखे यांनी त्या मुलांना शाळेत घालण्याचा त्यांच्या पालकांना सल्ला दिला, परंतु काही दिवस त्या पालकांकडून होकार आला नाही। परत शिक्षकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली व या मुलांना शाळेत पाठवले। आज 4 मुली व 1 मुलगा रोज शाळेत येऊन बोरीच्या जिल्हा परिषद शाळेत मराठीमध्ये त्यांना समजत नसल्यानं हिंदीतून शिक्षण घेत आहेत। मुलांना शाळेत जायची गोडी लागल्यानं आई वडिलांसोबत जंगलात न जाता ते रोज शाळेत जात आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी, केंद्र सोरटा, तालुका आर्वे, जिल्हा वर्धा या शाळेमध्ये या शाळेच्या गावाच्या परिसरामध्ये काठेवाडी लोकांची वस्ती होती। त्या वस्तीमध्ये 6 ते 14 वयोगटाची काही मुले खेळत असताना मला दिसली। त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो। त्यांच्या पालकांशी संपर्क साधून तेथील 5 विद्यार्थी मी माझ्या शाळेत दाखल करून घेतला आहे आणि त्यांचं हिंदी आणि
इंग्रजी या माध्यमामध्ये त्यांचं शिक्षण सुरू आहे. नदी परिसरामध्ये फिरायला गेलेल्या युवकाचा वर्धा पवनारच्या नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. वर्धा पवनार येथील धाम नदी परिसरात फिरायला गेलेल्या युवकाचा पाय घसरून पडल्यानं नदीत बुडून मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल घोडके वय 33 वर्ष, राहणार बोरगाव असं मृतकाचं नाव आहे. राहुल हा वर्ध्यातील शूज दुकानामध्ये काम करीत होता. तो दुकानातील आशिष भाजीपाले आणि अन्य 2 जणांसोबत पवनार येथे फिरायला गेला होता. राहुल हा नदीपात्राच्या काठावर उभा राहत होता व अन्य मित्र त्याचे फोटो काढत होते. दरम्यान राहुलचा पाय घसरला आणि तो गांधी विनोबा यांच्या समाधी स्थळाजवळ असलेल्या गायमुख डोहात जाऊन पडला. या ठिकाणी धबधबा असून खड्ड्यात जाऊन अडकला. त्याला वाचवायला आशिष भाजीपाले याने पाण्यात उडी घेतली, पण तोही बुडू लागला. यावेळी पवनार येथील भारत पटेल नामक युवकाने प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आशिषला बाहेर काढलं. मात्र राहुलचा पाण्यात बुडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक विद्या माणकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळ न देण्यासह असभ्य वागणूक दिल्यानं वादग्रस्त राहिलेल्या विद्या माणकर यांची शासनाच्या वतीने आदेश काढत कृषी अधीक्षक पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी अमरावतीचे कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक पदावर असताना त्यांचा कार्यकाळ विविध कारणांनी वादग्रस्तच राहिला. शेतकऱ्यांना भेट नाकारल्याचा आरोप असो की कर्मचाऱ्यांनाही दिली जाणारी वागणूक योग्य नसल्याचं बोललं जात होतं. एवढंच काय तर लोकप्रतिनिधींनाही मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तक्रार करण्याची वेळ आली होती. जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून विद्या माणकर यांनी ज्ञानेश्वर भारती यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार सांभाळला होता. मात्र या वर्षभराच्या काळात माणकर यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त राहिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चांगली झाडाझडती घेतल्यानं विषय चांगला चर्चेत आला होता. जलयुक्त शिवार योजनेमध्ये पाण्याऐवजी किती कोटी रुपये मुरले? खासदार अमोल कोल्हेंनी जिंतूरमध्ये राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे आली असता राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, अमोल मिटकरी यांनी हजेरी लावली. पुढे बोलताना ते म्हणाले की या योजनेमध्ये पाणी मुरलं असतं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळ पाहायला मिळाला नसता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वॉटर ग्रीड सारखा प्रोजेक्ट राबवण्याची घोषणा केल्यानं जलयुक्त शिवार सबसेल अपयशी झाल्याचं सिद्ध झालंय. जी आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जलसंधारण योजना होती तिचं नाव बदललं, जलयुक्त शिवार केलं. टेंडर शिवाय कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे असं सांगण्यात आलं आणि मग आता त्यांनी सांगावं ज्या जलयुक्त शिवार मध्ये पाणी मुरायच्या ऐवजी किती कोटी रुपये मुरले हे आधी सांगावं. तर जलयुक्त शिवार मध्ये यश मिळालं असतं तर आज दुष्काळाची परिस्थिती आली नसती आणि जलयुक्त शिवार ही योजना अयशस्वी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आता मराठवाड्यातला दुष्काळ हटवण्याची घोषणा करून करतायत. परवा काहीतरी घोषणा केली आणि निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यासाठी घोषणा केली वॉटर ग्रीडची. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर पीक विमा मोर्चा काढल्याप्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. ते म्हणाले की ज्या पक्षाला आपण सरकारमध्ये आहोत की नाही हेच माहीत नाही त्या पक्षाचा खासदार तुम्ही जिल्ह्याला निवडून दिलाय ते आता मुंबईमध्ये पीक विम्यासाठी मोर्चे काढत आहेत. सरकारमध्ये असताना मंत्री, अधिकारी व विमा कंपनी यांना आदेश द्यायचं सोडून मोर्चे कसे काढतात अशी टीका यावेळी त्यांनी शिवसेनेवर केली आहे. कंपन्या गब्बर करण्याचं काम या भाजप शिवसेनेच्या काळामध्ये चाललेलं आहे आणि तुम्ही ज्या शिवसेनेच्या माणसाला खासदार केलं ते शिवसेनेला तर कळलंच आपण सरकारमध्ये आहे का नाही. ते पीक विम्याचे पैसे मिळण्याच्या करता मुंबईत आंदोलन करतात, मोर्चे काढतात. त्यांच्यापूर्वी मोर्चे काढले ते मुंबईत. त्यांनी सरकारमध्ये आदेश द्यावा, त्या अधिकाऱ्यांना बोलवा, सर्किट हाऊसला बोलवा, मंत्रालयात बोलवा, जा विचारा का पैसे देत नाही, का लोकांना पीक विमा मिळत नाही. मोर्चे काय काढतात? ही कुठली पद्धत आहे? ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे तेच लोकांना बनवत आहेत. याचा विचार देखील जिंतूरकरांना तुम्ही केला पाहिजे. सांगलीतील पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांच्याविषयी बोलणं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळले आहे. सांगलीमध्ये पत्रकारांनी राज ठाकरे यांच्याविषयी प्रश्न केला असता त्याविषयी काही नको असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळले.
तसेच राजू शेट्टी हे सर्वांनाच टीका करीत असतात. पूर हा मानवनिर्मित नाही तर नैसर्गिक आहे. महापुराबाबत एकही जनता सरकारला दोष देत नाही, त्यामुळे विरोधकांनी सूचना कराव्यात, टीका नको, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. आता प्रेस झाल्यानंतर जे मत आहे ते निसर्ग निर्मितपेक्षा मानवनिर्मित आहे. दोन्ही सरकारच्या समन्वयाचा अभावाचा पटवाया बसला असं राजू शेट्टींनी आरोप केलेला आहे. असं आहे की या देशातली लोकशाही इतकी प्रगल्भ आहे की कोणालाही काही म्हणायला परवानगी आहे. पण मी काल 13 आणि आज 7 अशा 20 गावांमध्ये फिरलो. एक माणूस सरकारला दोष देत नाही, एक माणूस. पण तरीही आणखीन काही गोष्टी व्हायलाच पाहिजे. आणि त्यामुळे मी वारंवार तुम्हा पत्रकारांनाही म्हणतोय, विरोधकांनाही म्हणतोय की तुम्ही तक्रारी करण्याच्या बरोबरीने सूचना करा. तशा आज तुमच्या एकदम चांगल्या सूचना आल्या की बा हातगाडीवाल्यांचं काय, लोडगाडीवाल्यांचं काय. तर राजू शेट्टीने सुद्धा अशा काही सूचना द्याव्यात. पण राजू शेट्टी हे मोठे नेते आहेत, त्याला जे वाटेल ते म्हणू शकतात. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा,
9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेश मर्यादित। संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54। ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात। आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही। काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली।